माझ्यासाठी टेन्शनची गोष्ट होती, कारण एवढ्या वेळा तिला थोबडवायचं होतं आणि चुकूनही तिला लागू द्यायचं नव्हतं. सायली म्हणून तर मजाच आली, तिला हकलवून काढलं मी. जी म्हणून आणखीन मजा आली. नाही मी तिला मला एकच टेन्शन आहे अर्जुनचं की तीन मुलं वाढवायची आता इथे घरात. माझं स्वतःचं पर्सनल मला आठवलं की जेव्हा माझ्या बायकोने मला सांगितलं होतं की ती प्रेग्नंट आहे आणि तेव्हा जो आनंद झाला होता, हो ते काहीतरी मला ते सगळं फ्लॅशबॅक मला सगळं आठवलं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर आली, म्हणजे ठरलं तर मगच्या सेटवर सायली अर्जुनला भेटायला आली. कसे आहात? मस्त मज्जेत फॅन्टास्टिक. खरं तर आता तुमचा ट्रॅक इतका छान सुरू आहे की प्रेक्षकांना तो प्रचंड आवडतोय. सायली, कसं वाटतंय प्रियाचं 3-13 वाजवून अखेर? मजा आली. खूप मजा आली, म्हणजे सायली म्हणून तर मजाच आली, तिला हकलवून काढलं मी. जी म्हणून आणखीन मजा आली. नाही मी तिला रूम मध्ये मिस करते. माझ्यासाठी टेन्शनची गोष्ट होती, कारण एवढ्या वेळा तिला थोबडवायचं होतं आणि चुकूनही तिला लागू द्यायचं नव्हतं. तिचे केस धरले मी, केस खेचले, पण कुठेही ते खेचले जाऊ नयेत ह्या सगळ्याची काळजी घ्यायची होती, त्यामुळे थोडी टेन्शन होतं. पण आता रूम मध्ये मिस करते मी तिला. पण किती वेळा वाजवली ग तिची? प्रेक्षकांनीच मला मेसेज करून सांगितलं की काही जण म्हणाले 45 वेळा मारले, काही म्हणाले 38 वेळा मारले. मी मोजलं नव्हतं. हे फक्त त्यांना दिसलंय टेलिकास्ट मध्ये. रिहर्सलचं जर आपण जोडलं तर जवळपास 200-300 वेळा तर वाजवलंय आणि 100 लाथा घातल्यात. बापरे. कारण म्हणजे तेवढं रिहर्सल झाल्या तेवढ्या, मग त्यानंतर 2 साईडनी मास्टर्स झाले आणि कटिंगला वेगळं, असं खूप वेळा मारलंय. अर्जुन, हे बघताना तुला किती मजा आली? अर्जुन म्हणून अर्जुन म्हटलं की अर्जुनला मारामारी प्रचंड आवडते. असं म्हटलं त्या टॅम्पलेट्स घेणं मी येतो. पण आता तुमच्या दोघांच्याही आयुष्यात एक वेगळं वळण येतंय आणि तेही पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतंय. अक्षरशः इथे फक्त अशी चाहूल लागली की आत्ता सायलीच्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार आहे तुमच्या आयुष्यात. तर प्रेक्षक इथे नावं ठेवायलाही सुरू झाली आहेत की काहींनी कमेंट केलंय त्या प्रोमो खाली, करण नाव ठेवा, असं नाव ठेवा. येस, माझ्या मुलाचं नाव करण होतं. पण अर्जुनचं मुलगा करण कसं असेल? नाही, ते त्यासाठी करतायत. पुढचं पाऊल मध्ये माझ्या मुलाचं नाव करण होतं. नवराचं नाव काय होतं? नवऱ्याचं नाव नाही, मी माझ्या दीराच्या नावावरून त्याचं नाव ठेवलेलं असतं तसं. आता प्रेक्षक इथेही सुरू झाले. पण सायली अर्जुनने काही नाव अजून ठरवलंय का? नाही, पण काय वाटतं, काय ठेवावं? आम्ही विचारू चॅनलला. हा. हो, पण आता तुमच्या दोघांची पुन्हा एकदा केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळते. सायली अर्जुन आता काय सुरू असणार आहे आणि काय पाहायला मिळणार आहे? आता तर उलट खूप जास्त घडामोडी होणार आहेत आणि सुरूच आहेत, कारण सायलीला एका बाजूला आठवायला लागलंय सगळं. तिच्या म्हणजे ती कोण आहे हे कदाचित तिला कळू शकतंय आता, कारण तिला तसे भास व्हायला लागले, तिला तशा गोष्टी दिसायला लागल्यात डोळ्यासमोर. आणि आजी तर तिला तन्वी समजतेच आहे, आणि त्याचबरोबर म्हणजे कसं तिचं एक तन्वीचा शोध ती घेतेच आहे. शिवाय आयुष्यामध्ये नवीन पाहुणा येणार आहे, तो एक वेगळंच त्यांचं सुरू आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी एकत्र आहेत, पण खूप जे काही असणार आहे ते खूप एक्सायटिंग आहे. मला बरेच मेसेजेस येत आहेत की अरे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, मग नक्की काय घडणार आहे? तर मी एवढंच सांगेन की ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यातनं जे घडणार आहे ते खूप छान आहे. त्यामुळे बघत राहा, थोडे पेशन्स ठेवा, पण बघत राहा. पण सायलीच तन्वी आहे हे जेव्हा सत्यासमोर येईल, अर्जुन साथ देणारच तेव्हाही? अर्जुनला मज्जाच आहे ना. अरे जे घरच्यांना हवी होती तीच आली आपल्या घरात. म्हणजे ज्यांचं लव्ह मॅरेज झालं असेल यांना माहीत असेल की एका पॉईंट नंतर जेव्हा मुला साहेब म्हणतात अरे मुलगी खूप चांगली आहे, तेव्हा किती आनंद होतो त्याला की हिच्यासाठीच मी भांडणत होतो आणि तुम्हाला आज तीच आवडतीये. म्हणजे काय बोलतो, सोने पे सुहागा. हो, पण आता दुसरीकडे आम्हाला दिसतंय की प्रियाचंही प्लॅनिंग पुन्हा एकदा घरात यायचं आहे. जर तिने यंदाही ठरवलं की या घरात येऊनच राहायचं, काय स्टँड असेल अर्जुन आणि सायलीचं? ते तुम्ही बघा ना, तिला घरात येऊ देतोय की नाही येऊ देत, जे काही आहे ते तुम्हाला बघायला मिळेल पुढे. जर ती आली या घरात तर मला एकच टेन्शन आहे अर्जुनचं की 3 मुलं वाढवायची आता इथे घरात. ओके, म्हणजे 3 होणार आहेत मुलं? अस्मिताचं आहेच, हो. एक आता प्रियाने पण सांगितलं, आणि अर्जुन सालीचं तर काय सांगता येत नाही, तर तुम्ही बघा तुम्हाला कळेल. येस, पण आत्ताच एक छान तुम्ही सीन शूट केलाय. मला त्या सीन मगचे किस्से जाणून घ्यायचे. असे जेव्हा सीन्स येतात तेव्हा किती तुमची ऑफस्क्रीनही धम्माल असते त्याला घेऊन, आणि ऑनस्क्रीन कसं असतं? त्यासाठी मला सीनची गरज नाही आहे. हा, म्हणजे ऍक्च्युली आता सायली अर्जुनचे जे सीन्स ज्या प्रकारे लिहून येतात त्यामध्ये बऱ्याचशा वेळेला आम्ही लोक कॉमेडी सीन्स असतात खूप. आणि आता झालं कसं की आमच्याकडे आज आमचे नेहमीचे दिग्दर्शक नसल्यामुळे जे आत्ता आमचे असोसिएट आहेत
ते त्यांना माहीत नाही आहे की अर्जुन म्हणजे आत्ता जे वरती घडलं की तो ॲक्च्युली त्याच्या कॅरेक्टरमध्ये राहून ती वाक्य घेत होता, पण डिरेक्टरला वाटलं की अरे बापरे तो विसरलाय की काय आणि मी त्याच्यावर हसले की काय, तर नाही, तो सीन सुरू होता आमचा ॲक्च्युली. आणि मग आम्ही सांगितलं की नाही नाही हे असंच आहे, सो आम्ही असं वर्कआउट करतो मध्ये मध्ये, आणि तसं असे किस्से सुरू असतात खूप मग सीनमध्ये. आणि आत्ता जो सीन बघितलास वरती ते सीन करताना मला ॲक्च्युली माझं स्वतःचं पर्सनल मला आठवलं की जेव्हा माझ्या बायकोने मला सांगितलं होतं की ती प्रेग्नंट आहे, आणि तेव्हा जो आनंद झाला होता, हो ते काहीतरी मला ते सगळं फ्लॅशबॅक मला सगळं आठवलं, आणि तेच मी ते पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न केलाय. पण तेव्हा काय फिलिंग होती तुझी, आणि काय गोष्ट अशी जी पटकन केलीस तू? असं एक असतं ना की आपण काही ना काही करतो, कोणाला तरी फोन करून सांगतो घरातल्यांना, असं काय केलं होतंस? ती थेलच मिठी मारली होती आधी जोरात, आणि ती पण घाबरूनच सांगत होती मला, अमित आता झालंय. म्हणलं ए चांगली गोष्ट आहे का ते. आणि त्यानंतर एकच ठरवलं होतं की आता जे काही असेल हेच माझं आयुष्य, संपलं. बाबा म्हणून ती एक जबाबदारी वाटते. आत्ता अर्जुनच्या आयुष्यात देखील तशी जबाबदारी वाढताना दिसणार आहे. हो, अर्जुन सुद्धा तितकंच रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करणारा माणूस आहे. कारण अर्जुन प्रतापला बघून, प्रताप म्हणजे माझे बाबा, डॅड या शोमध्ये दाखवले आहेत, ते त्यांना बघूनच मोठा झाला आहे. शिवाय सायली आहे जी सगळ्यांची काळजी घेते, सो सगळ्यांना बघून तो काहीतरी चांगलंच होणार आहे. आणि तो या सीनमध्ये विचारतो पण सायलीला की मी चांगला बाबा होणार आहे की नाही. येस, पण तू एक स्टोरी पोस्ट केली होतीस आणि त्यावरनं खूप बातम्या झाल्या होत्या. 39 मध्ये लग्न, 40 मध्ये मुलं, असं सगळं काही प्लॅनिंग करणार आहे. मला सांग की काय नेमकं ते तसंच काही घडणार आहे? आता देवाच्या मनात असेल तसं नक्की घडेल. देवाच्या मनात ते तरी असावं. तुम्ही तुमचं बघा आता. मी झाले 3 वर्ष, पण बायोडेटा घेऊन नाही, आता 3 म्हणजे वर्ष आता झाली कसं आता. देवावरती मी इतकं सोडलेलं आहे आता की आता तरी बघ बाबा. सो बघूया. मला असं वाटतं ह्याही गोष्टी लवकरच घडतील आणि आम्हाला कळतीलच. पण आता सायली अर्जुन एकत्र आल्यावर प्रेक्षक फार आनंदी झाले. मला सांगा आत्ता या पिरियडमध्ये तुमच्यापर्यंत किती प्रतिसाद आला आहे त्यांचे? एखादी कमेंट आत्ता लक्षात राहणार नुकतीच आहे. आमच्या जरा पंकजला शांत राहायला सांगितलं पाहिजे, पंकजला मध्येच आठवतं. प्रेक्षक खूप खुश झालेले आहेत आणि लिटरली बऱ्याच जणांनी, म्हणजे लास्ट टाइम पण असं झालं होतं की जेव्हा सायलीचा ॲक्सिडेंट झाला होता, सायली जिन्यातून पडते आणि ते सगळं, म्हणजे जे माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण घडलं होतं, तर तेव्हाही लोकांनी मेसेज केलेले की आम्ही देवाला नैवेद्य ठेवला होता, देवाला गोड दाखवलं जेव्हा तू शुद्धीत आलीस वगैरे. सो मला असं झालं की तशाच टाईपच्या कमेंट्स आत्ता पण येत आहेत की फायनली आम्हाला सायलीचं काहीतरी आता बघायला मिळणार आहे आणि देवाचे आम्ही आभार मानले. आता आम्ही पुन्हा त्या जोमाने टी व्ही समोर बसतोय. मध्यंतरी जे आम्हाला खूपच त्रास होत होता तुला असं बघून, प्रियाचा त्रास होता सगळ्यांना, पण आता तुमच्या लाईफमध्ये जी पॉझिटिव्हिटी आली आहे ती कायम राहू दे, असे खूप 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 कमेंट्स येत आहेत आता. तुला काही कमेंट आले वेगळे? नाही, बापाला कधीच कमेंट येत नाही. कधी येतात का? पण प्रेक्षक सायली अर्जुनवर भरभरून प्रेम करतात. कारण मी आता मागच्याच आठवड्यात पब्लिक रिव्ह्यू केलेला दादरच्या मार्केटमध्ये, खूप जणांनी सायली अर्जुनचं नाव घेतलं आणि सांगितलं की त्यांना भेटण्याची इच्छा आहे. आणि मला हे ऐकून खूप छान वाटलंय. तुमच्याशी गप्पा मारूनच नेहमी छान वाटतं. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.